वांद्रे कोर्टानं धनंजय मुंडे यांना कौटुंबिक हिंसाचार, घरगुती हिंसाचार प्रकरणामध्ये दोषी ठरवलेला आहे। पहिली पत्नी करुणा मुंडे यांच्यावरती कौटुंबिक हिंसाचार केल्याचा धनंजय मुंडे यांच्यावरती आरोप आहे। हे आरोप सातत्याने करुणा मुंडे यांनी केलेले होते आणि अखेर न्यायालयाने देखील या आरोपांची दखल घेत धनंजय मुंडे यांना दोषी ठरवलेला आहे आणि त्यासोबतच दर महिना 2 लाखांची पोटगी देण्याचे आदेश देखील दिले गेलेले आहेत। पण अर्थात आता कोर्टाने धनंजय मुंडे यांना दोषी ठरवल्यानंतर सरकार नेमकी काय भूमिका घेणार, धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद कायम ठेवणार की त्यांचा राजीनामा मागणार, याकडे देखील सगळ्यांचं लक्ष लागलंय। पुढच्या 2 तासात धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी जोरकसपणे अंजली दमानिया यांनी केलेली आहे आणि त्या संदर्भात आपण मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलेलं आहे। 3 महत्त्वाचे मुद्दे आहेत। सगळ्यात पहिल्यांदा संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक करारशी संबंध असल्यामुळे धनंजय देशमुख यांचं नाव आलं। त्यानंतर कृषी मंत्री काळात त्यांनी 350 कोटींचा घोटाळा केल्याचा एक मोठा आरोप त्यांच्यावर झाला आणि आता थेट न्यायालयाने घरगुती हिंसाचार प्रकरणात धनंजय मुंडे यांना दोषी ठरवलेलं आहे। त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणी प्रचंड वाढलेल्या आहेत। कोर्टाच्या निकालपत्रात नेमकं काय म्हटलं गेलंय आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूया। धनंजय मुंडेंनी कौटुंबिक हिंसाचार केल्याचं कोर्टानं अंशतः मान्य केलेलं आहे। करुणा मुंडे पोटगीसाठी पात्र आहेत असं कोर्ट म्हणतंय। करुणा शर्मांना महिन्याला 1,25,000 रुपयांची पोटगी द्यावी। मुलगी शिवानीला तिच्या लग्नापर्यंत महिन्याला 75,000 रुपये द्यावे। अर्ज दाखल केल्याच्या तारखेपासून पोटगी देण्याचे आदेश देण्यात आले। 9 जानेवारी 1998 ला धनंजय आणि करुणा यांचा आंतरजातीय प्रेमविवाह झाला। 2018 पर्यंत त्यांचं वैवाहिक आयुष्य सुरळीत होतं। 2018 नंतर धनंजय मुंडेंच्या वागण्यात अचानक बदल झाला। त्यांनी करुणा मुंडेंकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली। धनंजय मुंडेंनी दुसरी पत्नी राजश्री सोबत विवाह केला। प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी A.B. जाधव यांच्या कोर्टानं हा निर्णय दिलाय। पोटगीच्या अर्जाचा खर्च म्हणून धनंजय मुंडेंनी 25,000 रुपये द्यावेत असे देखील कोर्टानं आदेश दिलेले आहेत। त्यामुळे आता सरकार नेमकी काय भूमिका घेणार याकडे देखील लक्ष लागलेलं आहे। कारण का जेव्हापासून संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचं नाव जोडलं गेलं, त्यांच्यावरती आरोप झाले, तेव्हापासूनच विरोधकांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केलेली होती। पण तसा कोणताही विचार आपल्याला सरकारचा दिसला नाही। त्यानंतर अंजली दमानियांनी 350 कोटींच्या घोटाळ्याचे आरोप धनंजय मुंडे यांच्यावरती केले। धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना शेती क्षेत्राशी संबंधित 5 वस्तूंच्या खरेदीमध्ये धनंजय मुंडे यांनी 350 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला आणि त्यानंतर आता थेट न्यायालयानं धनंजय मुंडे यांना कौटुंबिक हिंसाचार प्रकरणी दोषी ठरवलंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।